हेलो एवरीबॉडी, क्या हालचाल, कैसे मेरे प्यारे दोस्तों? एकदम मस्त मजेत आहात ना? आणि पेपर छान जात आहेत ना? यस, कारण तुम्ही अभ्यास केला आहे आणि तुमचे सगळे पेपर्स एकदम छान जाणार आहेत. घाबरू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एमएसटी सीईटी सीईटी सेलच्या द्वारे एक नवीन नोटिफिकेशन जारी केली आहे. अगदी नोटीस, फायनल नोटीस हे तिला शीर्षक दिलेलं आहे. मग बघा, ही नोटीस तुमच्यासाठी आहे का? आणि जर तुमच्यासाठी असेल तर इम्पॉर्टंट त्याच्यावर आत्ताच ऍक्शन घ्या, कारण पुन्हा वेळ निघून गेल्याच्या नंतर आपल्याला काहीही करता येणार नाही. बरोबर आहे. पण त्याच्या आधी तुम्हा सर्वांसाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे. आणि ते सरप्राईज काय आहे, मी तुमचा मास्टर टीचर ओम भैया तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपला वी महाराष्ट्र एमएसटी सीटी अँड बोर्ड्स या युट्यूब चॅनलवर नुकतेच 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि आपली 10,000ची ही फॅमिली झालेली आहे. या फॅमिलीला लवकरात लवकर आपल्याला 1,00,000पर्यंत पोहोचायचे आणि त्याची जिम्मेदारी तुमच्यावर आहे. तुमच्या मित्रांना, तुमच्या सर्व वर्ग मित्रमैत्रिणी यांना शेअर करा, तुमच्या ज्युनियर्सना शेअर करा. आणि तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. काय खास गिफ्ट आहे तर आपला विद्या उत्सव येत आहे. कधी येत आहे तर 2 मार्च 2025 ला 12 वाजता या विद्या उत्सवामध्ये काय काय असणार आहे यार, म्हणजे मी सांगू शकत नाही. हे तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. मग याच्यासाठी काय करायचं आहे तर या व्हिडिओला नोटिफाय करायचं आहे. या व्हिडिओला काय करायचं आहे, हे सबस्क्राईब केला असेल तुम्ही, याला लाईक करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा बघा, याला लाईक केल्याच्या नंतर इथे नोटिफाय मीचं ऑप्शन असेल. येस, चला, इथे नोटिफाय मीचा ऑप्शन असतो, तो नोटिफाय, येस बघा, नोटिफिकेशन ऑन. काय करायचंय आपल्याला, नोटिफिकेशन ऑन करायचंय. आणि जेव्हा तुम्ही याला नोटिफाय कराल, लक्षात ठेवा, ज्या वेळेला हा कार्यक्रम सुरू होईल सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आता बघा, चला आपण स्टेट एसटी सीटी सेलच्या वेबसाईटला जाऊया. आज नेमकं काय नोटीस त्यांनी काढलेली आहे हे बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा बघा, काल 21 तारखेला त्यांची नोटीस आलेली आहे. काल 21 तारखेला त्यांची नोटीस आलेली आहे. 21 तारखेला कशाबद्दल नोटीस, फायनल डेट एक्सटेन्शन, म्हणजेच आपल्या एक्झाम भरायच्या डेट वाढलेल्या आहेत. खुशखबरी आहे. ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नसेल, टाळाटाळ केलेली असेल, सर मला तर जेई करायचं आहे, मला तर फार्मसी करायचं आहे, काय जे करायचं असेल, लक्षात ठेवा, पण एमएसटी सीटीचा फॉर्म फिल करून टाका. कारण एकदा संधी गेली, परत परत संधी येत नसते. बी ऑप्शन जरी तुमचा असला तरी तो असू, कारण नंतर ऑप्शन येत नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण याला काय केलं आहे, डाउनलोड केला आहे आणि याला आपण आता सध्या वाचूया. ओके, चला, तर आपण याला आता सध्या वाचतोय. पण हे वाचण्याच्या आधी जे काही जुनी नोटीस होती ना ती वाचू. म्हणजे फायनली हे जे डेट एक्सटेन्शन झालेलं आहे ते जुन्या काय डेट होत्या त्या आधी बघूयात. बघा, 30 डिसेंबर 2024 ला आपले एमएसटी सीटीचे फॉर्म फिल करायला सुरुवात झाले होते. दुसरी गोष्ट, ते 15 फेब्रुवारीला काय होते, संपले होते. आणि मी 15 फेब्रुवारीला एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता आणि तो व्हिडिओ बघून बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी फॉर्म फिल सुद्धा केले होते. मला त्यांचे मेसेज आले आणि म्हटले, दादा आमचं गडबडीमध्ये राहून गेलं होतं, बोर्डाच्या प्रिपरेशन मध्ये आमचा फॉर्म भरायचा राहून गेला होता, पण आता आम्ही तो फॉर्म फिल केलेला आहे. आणि नंतर 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी लेट फीस भरून, म्हणजे 500 रुपये लेट फीस भी भरून आपल्याला फॉर्म भरता येत होता. आणि ती तारीख आज संपलेली आहे. पण ती तारीख आज संपलेली नाही, तर नवीन नोटिफिकेशन आलेली आहे. आणि काय आलेले आहे, फायनल एक्सटेन्शन नोटीस नंबर 2. याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, सीईटी सेलना खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाची नोटीस आहे. एमएसटी सीटी 2025 एंट्रन्स एग्जामिनेशन फॉर एडमिशन प्रोफेशनल कोर्सेस जैसे कि इंजीनियरिंग, टेक्नोलॉजी, फार्मसी, बी प्लॅनिंग, एम प्लॅनिंग, इंटिग्रेटेड and agriculture education through a state common entrance state sale Mumbai academic year 2025-26 will be held in a various examination center within and outside Maharashtra state. Okay, तो इनकी जो पहले वाली स्टेट थी ना, ऑनलाइन रजिस्ट्रेशन एंड कंफर्मेशन ऑफ एप्लीकेशन फॉर्म ऑन वेबसाइट विथ एडिशनल लेट फी, म्हणजे लेट फी सोबतची जी 22 तारखेची लास्ट डेट होती ती आता वाढवण्यात आलेली आहे. किती, 23 फेब्रुवारी पासून 27 फेब्रुवारी पर्यंत. बघा, 23 फेब्रुवारी पासून 27 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही, म्हणजे आजपासूनही तुम्ही कधीपर्यंत, 27 फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरू शकता. जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर लक्षात ठेवा, त्यासाठी पण 500 रुपये लेट फीस लागणारच आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये सूट भेटलेली नाही.
आणि तुम्ही पेमेंट कधीपर्यंत करू शकता, तर तुम्ही 28 तारखेपर्यंत पेमेंट करू शकता. ही MST CET सेल कडून आलेली फायनल नोटीस आहे. जर आतापर्यंत तुम्ही फॉर्म फिल केलेला नसेल तर ही सगळ्यात सुवर्ण संधी आहे, फॉर्म फिल करा. लक्षात ठेवा, कारण एकदा चान्स गेल्याच्या नंतर परत चान्स येत नसतो. कारण मला एक विद्यार्थी भेटला होता, तो म्हटला सर मी जेई मध्ये मला खूप चांगले मार्क्स होते, 99 98 मला मार्क्स होते आणि मी विचार केला होता की मला चांगलं कॉलेज भेटेल सर, पण माझा फिजिक्सचा पेपर एवढा वाईट गेला की मला आता 75 प्लस पडू शकत नाहीत आणि म्हणून मला MST CET वरून कॉलेज घ्यायचं आहे आणि म्हणून त्याने MST CET चा काल फॉर्म भरला. लक्षात ठेवा, ही वेळ आपल्यावर येता कामा नये, म्हणून आताच MST CET चा फॉर्म भरा. 500 रुपये लेट फीस आहे, पण भरलं तरी चालेल, पण ऑप्शन आपल्याकडे असायला पाहिजे. आणि सगळ्यांसाठी विद्या उत्सव आपला येत आहे. कधी 2 मार्च 2025 ला. लक्षात ठेवा, सगळ्यांना नोटिफिकेशन ऑन करायचं आहे आणि कमेंट्स मध्ये सांगायचे विद्या उत्सवामध्ये काय होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, MST CET बद्दल खूप प्रश्न येत आहेत आणि त्याच्यासाठी लवकरच उत्तर तुम्हाला मिळणार आहे. स्टे ट्यून विथ वेदांत महाराष्ट्र MST CET अँड बोर्ड. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. लव्ह यू ऑल ऑफ यू.